नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। विखे घराण्याच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावण्याचं काम आज निलेश ज्ञानदेव लंके यांनी केलं। नगर दक्षिण लोकसभेमध्ये निवडणुकीचं वारं आता चांगलंच वाहत आहे आणि तसं वातावरणही दिवसेंदिवस तापायला सुरुवात झाली आहे। दोन्हीही पक्षातील जे उमेदवार आहेत त्यांनी अर्ज दाखल केला। एकीकडे विखे यांनी अर्ज दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन केलं। भल्या उन्हातानामध्ये नागरिकांना बोलवून त्या ठिकाणी तळपट ठेवलं आणि स्टेजवरती मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आणखी काही नेते मंडळी असतील यांची भाषणं झाली। त्यांनी लंकेंवरती सडारून टीका देखील केल्या। मात्र त्या स्टेजवरती अजित पवारांची गैरहजेरी सगळं काही सांगून गेली आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं। तर दुसरीकडे लंके यांनी अर्ज दाखल केला। कुठल्याही मोठ्या नेत्यांना आमंत्रित केलं नव्हतं, नागरिकांनाही येण्याचं आवाहन केलं नव्हतं, कारण उन्हाचा तडाखा जास्त आहे आणि साध्या पद्धतीने मी अर्ज दाखल करणार आहे। जसा मी आमदारकीच्या वेळेसही साध्या पद्धतीने अर्ज दाखल केला होता, त्याच पद्धतीने मी लोकसभासाठी देखील अर्ज दाखल करेल असं त्यांनी सांगितलं होतं। आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सर्वसामान्यांसाठी लोकसभा लढतोय, त्यामुळे मी सर्वसामान्यांना सोबत घेऊनच अर्ज दाखल करणार असं त्यांनी म्हटलं। अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी हनुमानांचं दर्शन घेतलं, ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणपतीची आरती केली आणि त्यानंतर कलेक्टर ऑफिसला जाऊन अर्ज दाखल केला। तेव्हा कलेक्टर ऑफिस परिसरामध्ये न बोलवता लंकेंवरती प्रेम करणारे लंकेंचे समर्थक मोठ्या संख्येने हजर होते आणि त्यामुळे तिथला परिसर हा गजबजून गेला होता। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील झाली त्या ठिकाणी आणि अत्यंत साध्या पद्धतीने अर्जही दाखल करण्यात आला। त्यामुळे कुठेतरी लंके यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतीये आणि याचीच भीती विखे यांना वाटतीये का, असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत। जनसंवाद यात्रा हा मोठा टप्पा पार पडला। 1 एप्रिलला ही जनसंवाद यात्रा सुरू झाली आणि 19 एप्रिलला ती समाप्त झाली। समाप्तीच्या वेळी व्यासपीठावरती महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते आणि खुद्द शरद पवार देखील या सभेच्या सांगतेच्या वेळी आले होते आणि त्यांनी नगर शहरामध्ये मुक्कामही केला होता। असं म्हटलं जातं की शरद पवार जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्या शहरात मुक्काम करतात तेव्हा तिथला निकाल ठरलेला असतो, ती निवडणूक पूर्णपणे फिरलेली असते। हे आत्तापर्यंतची इतिहासातली नोंद आहे, कारण एका रात्रीमध्ये शरद पवार जी सूत्र हलवतात ते भल्या भल्यांना देखील कळत नाही। याच व्यासपीठावरती शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला होता। शरद पवार म्हणाले की विखे यांनी त्यांच्याकडे एक बडा उद्योगपती पाठवला होता की लंके यांना आपण तिकीट देऊ नका यासाठी। म्हणजे लंके यांची कुठेतरी मोठी धास्ती आता विखे घराण्याने घेतलीये का, असं देखील म्हटलं जातंय। दरम्यानच्या काळामध्ये एकमेकांवरती मोठ्या टीका झाल्या होत्या। विखेंनीही लंकेंवरती टीका केला, लंकेंनी त्याचं प्रतिउत्तर दिलं। मात्र लंके वारंवार विखे यांना एकच सवाल करतात की तुम्ही 5 वर्षामध्ये जी विकास कामं केली आहेत ती जनतेसमोर मांडा। मी जे करणार आहे, मी जे करतोय ते मी लोकांना सांगत आहे, लोक माझ्यासोबत आहेत। धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे। सर्वसामान्यांनी ही लढाई आता हातात घेतली आहे आणि त्यामुळेच संपूर्ण जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचं लक्ष नगर दक्षिणकडे आहे। एक रंगतदार, एक मोठी निवडणुकीमधली लढत म्हणून नगर दक्षिणकडे पाहिलं जात आहे। या सगळ्यामध्ये अगदी महत्त्वाची भूमिका ही शरद पवार यांची राहतीये, कारण शरद पवार बऱ्याचदा निवडणुका कशा पद्धतीनं आतापर्यंत त्यांनी निवडणुका घेतलेल्या आहेत आणि त्या निवडणुका कशा फिरल्या आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय। याच यात्रेच्या दरम्यान लंके यांच्या पायाला जखमही झाली होती, मात्र ही जखम असताना देखील त्यांनी पायी दौरे केले, लोकांशी संवाद केला, लोकांचे प्रश्न जाणून घेतले। जर मी एका निवडणुकीला सामोरे जातोय तर लोकांच्या अडीअडचणी काय आहेत, लोकांना 5 वर्षात काय मिळालं नाही, लोकांना काय हवं आहे, हे सगळं जाणून घ्यायचं होतं। म्हणूनच निलेश लंके हे त्यांच्या पायाला जखम असताना देखील जनसंवाद यात्रा करत होते। आणि अशीच एक गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांना मास्टरमाइंड समजलं जातं राजकारणाचं, त्यांच्याही पायाला जखम असते आणि ही जखम असताना सुद्धा शरद पवार वयाच्या 84 वर्षी देखील महाराष्ट्र पिंजून काढतायत आणि महाराष्ट्रात एक मोठी लढत, एक मोठी ताकद उभी करतायत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र, जुने जाणती लोक असतील आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्यावरती प्रेम करणारी जी मंडळी आहेत ती त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहतात। आमच्यासाठी काहीतरी करणार आहेत, आमच्यासाठी लढा उभा करणार आहेत, आम्हाला जे मिळत नाहीये, सरकारकडनं ज्या गोष्टी पोहोचत नाहीये ते गोष्टी देण्याचं काम शरद पवार करणार आहेत। म्हणूनच तरुण वर्ग असेल, वडीलधारी माणसं
माणसं असतील एक मोठा ऊर्जा स्रोत त्यांच्या मागे उभे करतायत आणि याचा मोठा फायदा आता निलेश लंके यांना देखील होणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता नगर दक्षिण लोकसभा ही मोठ्या प्रमाणात चर्चिली जाणार आहे। इलेक्शनमध्ये काय होतंय, कुठले मतं किती पडतायत, मात्र आता दोघांचेही अर्ज भरून झाले आहेत, त्यामुळे आता प्रचार देखील तितकाच रंगतदार, तितकाच जोरदार होणार आहे। रोड शो होतील, सभा होतील, भेटीगाठी होतील, या सगळ्या गोष्टी घडतील। मात्र एकीकडे लंके यांचा साधेपणा आणि दुसरीकडे विखे यांची धनशक्ती याच्या विरुद्ध असणारी ही लढाई आणि ही लढाई नगरकर अनुभवतायत, तसेच महाराष्ट्र देखील याकडे डोळे लावून बसलेला आहे। पुढची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मॉल 18।